नमस्कार मित्रांनो, भाजपाला नावं ठेवता ठेवता उद्धव ठाकरे आणि मेहबूबा मुफ्ती यांचं सूत कधी जुळलं हे कोणालाच कळलं नाही। जसं सुप्रिया सुळे आणि उमर अब्दुल्ला हे भावा बहिणींप्रमाणे त्यांच्यात नातं आहे, तशाच प्रकारे उद्धव ठाकरे आणि मेहबूबा मुफ्ती हेही एकमेकांचे भाऊ बहीण आहेत का, असं लोकांना वाटायला लागलं। जेव्हा जेव्हा इंडिया आघाडीची बैठक पार पडत असे तेव्हा त्याच्यामध्ये फोटोत अनेकदा उद्धव ठाकरे आणि मेहबूबा मुफ्ती शेजारी शेजारी बसलेले दिसायचे आणि लोकांना त्यामुळे कळायचं नाही की ज्या मेहबूबा मुफ्तींसाठी भाजपाला सातत्याने टोमणे मारले गेले की तुमचं हिंदुत्व हे मेहबूबा मुफ्तींसोबत जाण्याचं हिंदुत्व आहे, किंवा मग जेव्हा शिवसेनेने भाजपापासून काडी मोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व स्वीकारलं, अर्थात त्याच्यासाठी महाराष्ट्रातलं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे आलं, पण राष्ट्रीय स्तरावर विचारधारेच्या स्तरावर काँग्रेसचं नेतृत्व शिवसेनेने स्वीकारलं आणि त्याच्यावर जेव्हा टीका केली तेव्हा तुम्हाला मात्र मेहबूबा चालते, तुम्ही मेहबूबा मुफ्ती सोबत जाऊन सरकार चालवू शकता, पण मी काँग्रेस सोबत गेलो, मी राष्ट्रवादी सोबत गेलो तर काय तुम्हाला त्रास आहे। आणि त्यामुळे परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की उद्धव ठाकरेंना मेहबूबा मुफ्तींकडे बोटं दाखवता दाखवता त्यांच्याच पक्षाची किंवा त्यांची अवस्था मेहबूबा मुफ्तींसारखी तर होणार नाही ना, अशी चिंता वाटायला लागलेली आहे। आता मेहबूबा मुफ्तींसारखी म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे। आपल्याला आठवत असेल जम्मू काश्मीरमध्ये जे राजकारण आहे ते मुख्यतः सुरुवातीला ते काँग्रेस विरुद्ध नॅशनल कॉन्फरन्स असं राजकारण होतं। खरं तर शेख अब्दुल्ला हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे खास मित्र आणि आपल्या मित्रासाठी काही पण म्हणून त्यांनी शेख अब्दुल्लांना काश्मीरचं पंतप्रधान करवून घेतलं, नंतर मुख्यमंत्री करवून घेतलं। पण कालांतराने नेहरू आणि अब्दुल्ला यांच्यात मतभेद झाले, मनभेद झाले, त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्यामुळे जम्मू काश्मीरच्या राजकारण मुख्यतः काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स असे दोन पक्ष होते। कालांतराने त्याच्यात PDP हा नवीन पक्ष काश्मीरचा तयार झाला, मुफ्ती मोहम्मद सईद यांचा, आणि त्याच्यानंतर त्यांची मुलगी मेहबूबा मुफ्ती या त्या पक्षाचं नेतृत्व सांभाळत आहेत। आणि या मुफ्ती मोहम्मद सईद विरुद्ध नॅशनल कॉन्फरन्स असा संघर्ष सुरू असताना 2019 साली नरेंद्र मोदींच्या सरकारने, गृहमंत्री अमित शहांनी जम्मू काश्मीरमध्ये कलम 370च्या तरतुदी हटवल्या। हे सगळं करत असताना आपल्याला आठवत असेल जम्मू काश्मीरचे जे नेते आहेत की जे फुटीरतावाद्यांना साथ घालू शकतील किंवा तिथे राज्यात अशांततेची परिस्थिती निर्माण करू शकतील अशा नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं। जम्मू काश्मीरमध्ये अनेक महिने इंटरनेट सेवा या 2Gच्या पातळीवर आणण्यात आल्या की लोकांना व्हिडिओ पाठवता येऊ नयेत, व्हॉट्सअपवर अनेक प्रक्षोभक गोष्टी पाठवता येऊ नयेत म्हणून। आणि हे सगळं चालू असताना मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला एकत्र आले होते। सापा मुंगसासारखं नातं असलेले हे दोन पक्ष, हे दोन नेते एकमेकांच्या सोबत आले की आता लढायचं तर भाजपाशी, लढायचं तर अमित शहांची, लढायचं तर जम्मू काश्मीरच्या कलम 370 साठी, की जोपर्यंत कलम 370 प्रस्थापित होत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू ठेवायचा। जोपर्यंत जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचं, कारण तेव्हा जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले, जोपर्यंत त्याचं राज्य निर्माण होत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू ठेवायचा, तोपर्यंत निवडणुकाही लढायच्या नाहीत। कारण एकदा तुम्ही निवडणुका लढल्यात की तुम्ही मान्य केल्यासारखं आहे की तुम्हाला जे केंद्र सरकारने केलेले बदल आहेत ते मान्य आहे। हे सगळं ठरलं। मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला किंवा PDP आणि नॅशनल कॉन्फरन्स यांनी ज्या स्थानिक निवडणुका झाल्या जम्मू काश्मीरमध्ये त्यात एकत्र सहभाग घेतला आणि त्याच्यामुळे लोकांना हुरूप आला की भाजपाला पराभूत करण्यासाठी सेक्युलर विचारांचे दोन पक्ष
नॅशनल कॉन्फरन्स आणि PDP एकत्र आलेले आहेत. अशाच प्रकारचा हुरूप महाराष्ट्रातही आला की भाजपाचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आलेले आहेत. हा हुरूप काही काळ टिकला. तसे म्हटलं की इंडिया आघाडीच्या बैठकीत फक्त काँग्रेस, NC आणि PDP हे एकत्र नाही तर अगदी शिवसेनेसारखा स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारा पक्ष देखील त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आणि त्यामुळे या सगळ्या मेहबूबा मुफ्ती आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या नवीन मैत्रीची किंवा भावा बहिणीच्या नात्याची चर्चा व्हायला लागली. पण आता जी परिस्थिती जम्मू काश्मीरमध्ये दिसते, कारण तिथे आता निवडणुका घोषित झालेल्या आहेत. या निवडणुका त्यांच्या केंद्रशासित प्रदेशाच्या आहेत. त्याच्यानंतर त्याचं राज्यात रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे, होणार आहे. आणि या लढतीतही नॅशनल कॉन्फरन्स आणि PDP एकत्र लढतील असं वाटलं होतं, पण ते झालं नाही. अशीच गोष्ट लोकसभेच्या वेळेलाही वाटली होती, पण ती झाली नाही. कारण सोय बघून नॅशनल कॉन्फरन्सनी, उमर अब्दुल्लांनी काँग्रेसचा हात धरला आणि युती फक्त नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमध्ये झाली. नॅशनल कॉन्फरन्सनी 3 जागा लढल्या, काँग्रेसनी 2 जागा लढल्या. मेहबूबा मुफ्ती यांच्या पक्षाने सगळ्याच्या सगळ्या जागा तिथे लढल्या असल्या तरी, हे काश्मीर खोऱ्यातल्या सगळ्या जागा लढल्या असल्या, त्यांना 1 जागा होती, पण तीही जागा द्यायला नॅशनल कॉन्फरन्सने नकार दिला. आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला काश्मीर खोऱ्यातल्या 3 2 जागा मिळाल्या, भाजपाला जम्मूतल्या सगळ्याच्या सगळ्या 2 जागा मिळाल्या, काँग्रेसला लडाखची जागा मिळाली, लेह लडाखची, कारण तिथे सोनम वांगचुकनी जे काही प्रकार केले त्यामुळे काँग्रेसला फायदा झाला, त्यांचा विजय झाला. पण मेहबूबा मुफ्तींचा पक्ष PDPची पाठी कोरीच राहिली. आता नॅशनल कॉन्फरन्सला चांगलं यश मिळालं असलं तरी पचका असा झाला की त्यांचे सर्वोच्च नेते असलेले उमर अब्दुल्ला ज्या बारामुल्ला या जागेवरनं उभे राहिले होते, त्या बारामुल्लामध्ये अब्दुल रशीद शेख, जो त्याची पूर्व दहशतवादाची त्याची समर्थन केल्याची पार्श्वभूमी आहे, आता त्यांनी हे सोडून दिलेलं आहे, पण त्यांचा विजय झाला. म्हणजे उमर अब्दुल्ला पराभूत झाले जरी पक्षाला 2 जागा मिळाल्या असल्या तरी. त्याचप्रमाणे मेहबूबा मुफ्ती यांचाही पराभव झाला. मेहबूबा मुफ्ती यांना अनंतनाग राजौरीमध्ये मिलन अल्ताफ अहमद लारवी यांनी पराभूत केलं आणि त्यामुळे पुन्हा 2 पराभूत लोक उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यात पुन्हा चर्चा सुरू झाली की ठीक आहे, लोकसभेला नाही तर नाही, पण विधानसभेला तरी एकत्र येऊया. पण आता तेही होताना दिसत नाहीये. विधानसभेला पुन्हा एकदा NCने, नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेसबरोबर युती केल्याची घोषणा केलेली आहे. अजून त्याच्यात PDPला जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण ते होतील असं वाटत नाहीये. कारण ज्या प्रकारचं शाब्दिक युद्ध जम्मू काश्मीरमध्ये पेटलंय ते बघितल्यावर इकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि बावनकुळे, जे काही यांच्यातलं जे युद्ध असतं त्याची आठवण होते. आता मेहबूबा मुफ्ती म्हणतात की हे नॅशनल कॉन्फरन्सवाले लोक कसे डॅम्बिस आहेत. सुरुवातीला ते काँग्रेस बरोबर लढले, जेव्हा शेख अब्दुल्लांना पंतप्रधान पद जम्मू काश्मीरचं आणि मुख्यमंत्री पद मिळत होतं तोपर्यंत ते काँग्रेससोबत लढले. ते मिळणार नाही हे लक्षात आल्यावर काँग्रेसच्या विरोधात लढले. त्यांनीच सत्तेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने जमाते इस्लामीवर बंदी घातली. आता PDPची मागणी आहे की जमाते इस्लामीवरची बंदी उठवावी. बांगलादेशात बंदी उठवली. इस्लामिक मूलतत्ववादी असलेली संघटना जमाते इस्लामी बांगलादेशमध्ये बंदी उठवली, तर भारतातही ती बंदी उठवण्यात यावी आणि जम्मू काश्मीरमध्ये त्यांना निवडणुका लढायला द्याव्या, अशा प्रकारची मागणी मेहबूबा मुफ्तीने केलेली आहे. आणि त्याच्यासाठी त्या म्हणतात की हे उमर अब्दुल्ला कसे गद्दार आहेत, त्यांनीच जमाते इस्लामीवर मागे बंदी घातलेली. म्हणजे स्वतःच्या सत्तेसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी ते राजकीय पक्षावर बंदी घालतातही आणि आता ती बंदी उठवावी म्हणून मागणी करतात. मग तुम्ही तेव्हा बंदी का घातली होती? दुसरं त्यांनी सांगितलंय की उमर अब्दुल्ला जे सातत्याने आरोप करतायत की मेहबूबा मुफ्ती माझ्यावर आरोप करतायत, पण
भाजपाच्या हातात हात घालून त्यांनी सरकार चालवलेलं होतं, त्या मुख्यमंत्री होते आणि भाजपाच्या पाठिंब्यावर त्यांनी सरकार चालवलं होतं आणि त्यामुळेच कालांतराने जम्मू काश्मीरमधलं कलम 370च्या तरतुदी काढल्या गेल्या, कारण भाजपने चंचू प्रवेश करून घेतला, सत्तेतले बारकावे समजून घेतले आणि नंतर मग पायाखालची चादर, महबूबा मुफ्तींच्या पायाखालची चादर त्यांनी उडून घेतली आणि त्याच्यामुळे याच्यासाठी जर जबाबदार कोण आहेत तर त्या महबूबा मुफ्ती आहेत, असा आरोप उमर अब्दुल्ला म्हणतात. त्याच्यावर महबूबा मुफ्ती म्हणतात नाही, खरे तर गद्दार हे ओमर अब्दुल्लाच आहेत, कारण त्यांनीच 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदींचं सरकार येणार तेव्हा त्यांनी बिनशर्ताचा पाठिंबा उमर अब्दुल्लांनी मोदींना दिला होता आणि हे कसले भाजप विरुद्ध लढतात, हे वाजपेयी सरकारमध्ये पण हे सहभागी होते आणि बिनशर्ताचा पाठिंबा त्यांना दिला होता. आता महबूबा मुफ्ती एवढ्या खालच्या पातळीवर जात नाहीत, ती परंपरा फक्त महाराष्ट्रातच आहे, बिनशर्ताचा पाठिंबा वगैरे काहीतरी फालतू जोक मारण्याची. पण महबूबा मुफ्तींनी उमर अब्दुल्लांवर आरोप केला आणि त्यामुळे एकेकाळी हम साथ साथ हे करणारे काँग्रेस, NC आणि PDP हे पक्षातले 2 पक्ष आता एकत्र आलेले, तिसऱ्या पक्षाला आपल्यालाही सोबत घेतलं जाईल अशी अपेक्षा आहे, पण काय होणार कळत नाही आणि त्यामुळे हे वाकयुद्ध रंगलेलं आहे. याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात तर होणार नाही ना. हे महाविकास आघाडी एकत्र आहे, एकत्र लढायचं आहे, पण उद्धव ठाकरे काही आपला मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडायला तयार नाही. त्यांना असं वाटतंय की आपलं नाव मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करावं, आपलं नाही करायचं तर काँग्रेसच्या कोणाचं तरी करावं, कारण त्यांना माहिती आहे की काँग्रेस असं करू शकणार नाही आणि त्यामुळे शेवटी आपलंच नाव केलं जाईल आणि भाजपाचा पराभव करावा, शिंदेंचा पराभव करावा, अजितदादांचा पराभव करावा. पण अजून निवडणुका घोषित झालेल्या नाही आहेत आणि जसं राजकारण जम्मू काश्मीरमध्ये रंगलं तसं राजकारण महाराष्ट्रात रंगल्यास आश्चर्य वाटणार नाही. इथे ओमर अब्दुल्ला आणि काँग्रेस जसे एकत्र आले तसे तिथे एकत्र आले, तसे इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुतारी गट पटकन एकत्र येऊ शकतात आणि ते जर एकत्र आले आणि उद्धव ठाकरेंनी आडमुठेपणा करून ठेवला तर त्यांची अवस्था ही महबूबा मुफ्तींसारखीच होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.